नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. माऊली आज आपल्याला सांगतात, अपयश मिळालं म्हणून बसून राहू नका. ते यशात बदलण्यासाठी तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. दुःखाची झळ आणि वेदनेची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे सरळ साधं आयुष्य जगत आलेले असतात. माणसाने आपले कर्म चांगले ठेवावे, कोणी पाहत नाही असा अर्थ काढू नये. जेव्हा नियती त्याचा हिशोब करते तेव्हा तिथे कोणाचाही वशिला चालत नाही. लक्षात असू द्या, प्रगतीचा मार्ग चुकाच्या काट्याकुट्यातून जातो. जो या काट्याकुट्यांना भीतो त्याची प्रगती कधीच होत नाही. चांगले लोक आणि चांगले विचार आपल्याबरोबर असतील तर या जगात कोणीही तुमचा पराभव करू शकणार नाही. शून्यालाही देता येते किंमत, फक्त तुमच्या पुढे किंवा त्याच्या पुढे एक होऊन तुम्ही उभे राहा. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, देणाराही परत घेऊ शकत नाही अशी भेट म्हणजेच शिक्षण असते. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. विश्वास हा तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन पाठ आहे. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील, हेही स्वीकारावं लागतं. क्योंकि जब तक है जिंदा तब तक है निंदा. हे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही. नशीब आपोआप निर्माण होत असते. तर केवळ माणूसच प्रत्यक्षात स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो. नशिबात असेल तसे घडेल ही गोष्ट खरी नसून आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडेल हीच गोष्ट खरी आहे. स्वामी भक्तांनो, जर तुमचा माऊलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका. लक्षात असू द्या, आपल्या खात्यात लाखो रुपये का असेनात, पण कोणी दिलेले 100 रुपयांची सर त्या लाखो करोडांनाही नाही. वेळ चांगली असो किंवा वाईट, शब्दाला जागण आणि शेवटपर्यंत साथ देणं हीच आपली खरी ओळख आहे. गरिबाच्या घरात सन्मान मिळतो आणि श्रीमंतांच्या घरात लायकी कळते. सर्वात मोठा थरा खूप वेळ सर्वात मोठ्या निराश नंतरच मिळत असतो. आयुष्यात कितीही कमवा, पण कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि शिपाई एकाच डब्यात ठेवले जात असतात. जीवनातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. तो तुमच्यासाठी योग्य आहे का हे तपासा आणि त्यात काहीतरी तुम्ही खास करून दाखवा. कारण समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. तुमच्याकडून चुका होत नसतील तर तुम्ही फक्त सोप्या गोष्टींवर काम करत आहात. ही सर्वात मोठी चूक आहे. पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते. मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या जगात नाते तर सगळेच जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. मनुष्याने केलेल्या परिश्रमाचं खरं बक्षीस त्याला काय मिळालं हे नसून त्या परिश्रमाने तो काय बनला हे जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या निर्णयावर नेहमी ठाम राहायला शिकावे. मग तो निर्णय चुकला तरीही काही हरकत नाही. स्वतःच्या मनगटावर विश्वास असला की आयुष्याची सुरुवात कोठूनही करता येते. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही. ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार सुरू करतील. आजचा विचार ऐका. चुकीचे लोक प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण या लोकांना नेहमीच योग्य धडा शिकवलाच जातो. सकारात्मक विचार करा आणि सकारात्मक गोष्टीच घडतील. संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही. जोपर्यंत छेनीचा घाव घेत नाही दगडसुद्धा देव होत नाही. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात, स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात. सातत्याने आणि योग्य दिशेने वाचन करणारी व्यक्ती तुम्हाला कधीच अपयशी दिसणार नाही. जेव्हा तुम्ही काहीच करत नाही तेव्हा फक्त एकच करा, तो म्हणजे प्रयत्न. आपल्या प्रयत्नांवरच विश्वास ठेवा, कारण मेहनतनंच यशाचं बीज असतं. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय आपल्याला चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. माऊली हे आपल्याला परत परत सांगतात. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप फरक असतो. समस्या ही एक संधी असते त्याहून उत्तम सर्वोत्तम करून दाखवण्यासाठी. ज्यांच्या आयुष्यात खूप गर्दी असते त्यांनी तिथून बाहेर पडणे केव्हाही चांगलं. प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही वस्तू या भूतलावर अस्तित्वात नाही. शब्द शोधला तर अर्थ आहे, वाढला तर कलह आहे. शब्द सोसला तर सात्वन आहे, झेलला तर आज्ञा आहे, टाकला तर वजनदार आहे. शब्द
अक्षय पण आहे आणि निशब्द पण आहे. हळवी असताना मने जी शब्दांनी मोडली जातात आणि शब्द असतात जादूगर ज्यांनी माणसे जोडली असतात. काळ आणि वेळ कोणासाठीही थांबत नाही. बुद्धिमत्ता म्हणजे माहितीचे योग्य वापर करणे असते. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाहीत, सुविचार पण असावे लागतात. आपण कसे दिसतो ह्यापेक्षा कसे आलो असतो याला अधिक महत्त्व असते. जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. अशांत मनाने लोक प्रकाशात सुद्धा हरवून जातात, तर शांत चित्त असणारी व्यक्ती अंधारात सुद्धा मार्ग शोधत असते. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम कधीही बनू नका. कृतीला शब्दावर अनुरूप करा, शब्दाला कृतीत अनुरूप करा. संकटावर अशा रीतीने तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच. तू शब्दाच्या माऱ्याने प्रयत्न कर, युद्धाचा मी निशब्द होऊन जिंकून दाखवेल. जिथे आपल्या शब्दांना किंमत नसेल तिथे शांत राहणं आणि ज्यांना आपल्या उपस्थितीने त्रास होत असेल त्यांच्याकडे जाणे टाळणे, यालाच सेल्फ रिस्पेक्ट असे म्हणतात. स्वामी भक्तांनो, तुम्ही प्रयत्न करत राहा, कारण सुरुवात नेहमी कठीणच असते. माऊली म्हणतात, कोणीतरी बर्फाला विचारले, आपण एवढे थंड कसे? बर्फाने अतिशय छान उत्तर दिले, माझं भूतकाळ पण पाणी आणि माझा भविष्यकाळ पण पाणीच, मग मी गरम कोणत्या गोष्टीवर हो? आयुष्य खूप सुंदर आहे, एकमेकांना समजून घ्या व जीव लावा. स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील टाईप करा. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कोणी साथ नाही दिली म्हणून रडत बसायचं नसतं, तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व नव्याने निर्माण करायचंच असतं. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडतच असतं, इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं. आयुष्यात घडून गेलेल्या वाईट गोष्टींना सारखेच मागे वळून न पाहता भविष्यात समोर येणाऱ्या सुंदर गोष्टींना पाहावे. कदाचित याकरिताच परमेश्वराने डोळे शरीरात मागे न देता आपल्याला पुढे दिले आहेत. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर चमकतो, शिंपल्यात पडला तर मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक असतो सोबतीचा. वाटेवरून चालताना वाटेसारखं वागावं लागतं. आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरूनही वळावंच लागतं. दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असाल तर आयुष्याच्या शाळेत तुम्ही अजून खूप लहान आहात. सुखापेक्षा दुःखामुळेच दोन रद्दी अधिक जवळ येतात. म्हणूनच समदुःख हे समानंदापेक्षा अधिक बलशाली असते. एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सल्ला देते म्हणजे ती व्यक्ती स्वतःला समजूतदार समजते असं नाही, तर त्या व्यक्तीला त्याच्या चुकीचा पुनरानुभव असतो. आयुष्यात इतकं पण भावनिक होऊ नका की स्वतःला दुखावाल. माऊली म्हणतात, देव कधीच कोणाचे नशीब लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहितात. लक्षात असू द्या, चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात, पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात. समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर आपण चांगले आहोत म्हणून वागा. पूजा करायच्या आधी विश्वास ठेवायला शिका, बोलायच्या आधी ऐकायला शिका, खर्च करायच्या आधी कमवायला शिका, लिहायच्या आधी विचार करायला शिका, हार मानण्याआधी प्रयत्न करायला शिका आणि मरायच्या आधी जगायला शिका. एक श्रीमंत बाई साड्यांच्या दुकानात जाते. सर्व भारी भारी साड्यांची खरेदी झाल्यावर दुकानदाराला म्हणते, मला एक स्वस्तातली साडी द्या. मुलाच्या लग्नात मला माझ्या कमवालीला द्यायची आहे. बाई साड्या घेऊन निघून जाते. थोड्या वेळाने दुकानात एक गरीब बाई येते. ती दुकानदाराला म्हणते, मला एक एकदम भारी साडी द्या. मला माझ्या मालकीणला द्यायची आहे. तिच्या मुलाच्या लग्नात. सांगा खरा श्रीमंत कोण मग ते? लक्षात असू द्या भक्तांनो, वाटेवरून चालताना आपल्याला हे वळण वळायचेच असते. कारण माऊली नेहमीच आपल्याला म्हणतात, कोणी साथ दिली नाही म्हणून आपण रडत बसायचं नाही. आपण नेमकं कोण आहोत? काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर 6 दोष आहेत. यांचं स्पष्ट रूप असे म्हणतात. फारसी भाषेत त्याला आयब असे म्हणतात. आपण लहानपणी वडिलांच्या खांद्यावर बसून देव दर्शन घ्यायचो, पण देवाचे दर्शन घेताना समजत नव्हते की आपण देवाच्या खांद्यावर बसलोय. ते जिंकायची क्षमता इतकी ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजेत.
माऊली म्हणतात, तुमच्या विचारातूनच तुमचं व्यक्तिमत्व झळकत असतं. त्याकडे तुमचे नसले तरी इतरांचे लक्ष असते. तुमचे विचार समजले की तुम्ही समजलात. सुंदर विचार करा आणि सुंदर व्यक्तिमत्व घडा. आयुष्यात अशा व्यक्तींना महत्त्व द्या, ज्या आपल्या पाठीमागे पण आपल्याशी प्रामाणिकच असतात. कितीही सुगंध देणारी अगरबत्ती असो, ती संपल्यावर शेवटी निव्वळ राखच उरत असते. त्या राखेला पुन्हा कधीही सुगंध येत नाही. त्याचप्रमाणे मानव शरीरात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मस्त जगा, कारण जीवन खूप सुंदर आहे. त्याला अधिक सुंदर बनवा. रडत बसू नका. गर्व गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा, कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात. आयुष्य थोडंच असावं पण आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं. आयुष्य थोडंसंच जगावं पण जन्मोजन्मीचं प्रेम मिळावं. प्रेम असं द्यावं की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी. नाती अशी जपावी की हृदयात नित्य प्रेम जागवणारीच असावी. जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते. कधी कधी धीर देणारे हात, ऐकून जाणारे कान, समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते. विचार असे मांडा की तुमच्या विचारावर कोणीतरी विचार हा केलाच पाहिजे. आयुष्याची डायरी लिहिणारा तर तो देव असतो, पण वाचणारे आपण असतो. जीवनात खूप काही हवं असतं पण पाहिजे तेच भेटत नसतं. सर्व काही नशिबात असतं पण आपलं नशीब घडवणं हे आपल्याच हातात असतं. आमच्या घरात देवघर आहे असे म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरात आम्ही राहतो ही भावना असावी. देवाने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला खूप काही दिलं आहे म्हणून मंदिरात जावे. जीवन जगताना पायाला लागलेली ठोकर सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला लागलेली ठोकर जगावे कसे ते शिकवते. दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असाल तर आयुष्याच्या शाळेत तुम्ही अजून खूप लहान आहात. तुम्हाला जे आवडते त्याचा ध्यास घ्या, त्यामुळे तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टींचा जास्त आनंद मिळेल. स्वामी भक्तांनो, दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसे या जगात कधीच एकटी नसतात. आयुष्याचं सुख कशात आहे माहिती नाही, पण चेहऱ्यावरचा भाव नेहमी समाधानी असायला हवा, हीच खरी श्रीमंती आहे. शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकते. याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात. लक्षात असू द्या, आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही नाही आवडत ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार देखील होत नाहीत. महापुराने एक गोष्ट शिकवली. हातात महागडा मोबाईल आहे पण त्यात चार्जिंग नाही. राहायला मोठे घर आहे पण पाणी फिरल्याने झोपू शकत नाही. दारात गाडी आहे पण पेट्रोल नसल्याने चालू शकत नाही. बँकेत पैसे आहेत पण खर्च करू शकत नाही. वरील गोष्टी कमवताना या गोष्टी कायमची मागे टाकत गेलं की म्हणजे माणुसकी ती आज कमवता यायला लागली आहे. जर चिखलाने पाय भरले तर पायाने धुवून स्वच्छ करावेत, पण पायाला बघून चिखलात पाय टाकू नये. त्याचप्रमाणे आयुष्यात वाईट परिस्थिती आली तर रुपयांचा उपयोग करावा, परंतु रुपये बघून वाईट वाटेवर जाऊ नये. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, जग गरजेनुसार चालत असतं. थंडीत ज्या सूर्याचा वाट बघितली जाते, उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो. तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज असेल. आयुष्य कोणासाठी थांबत नाही आणि कोणाला थांबवता देखील येत नाही. फक्त जगण्याची कारणंच बदलतात. बदल घडल्याशिवाय प्रगती होत नाही आणि ज्यांना स्वतःच्या इच्छा स्वतःच बदलता येत नाहीत ते कशातच बदल घडू शकत नाहीत. ज्या गोष्टी निसर्गाने घडवलेल्या असतात त्यांना कृत्रिम सौंदर्याने कधीच उठाव येत नसतो. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्याच्या गरिबाचं काम होतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं तो आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान, सत्कार आणि चांगला कर्म असतो. जीवनाचं सौंदर्य यात नाही की तुम्ही किती आनंदी आहात. सुंदर जीवन यातून कळतं की तुम्हाला भेटून किती लोक आनंदी आहेत. माणसाला चमकायचं असेल तर त्याला स्वतःचा प्रकाश आणि झळकायचे असेल तर स्वतःचे तेजस निर्माण करता आले पाहिजेत. जितके समाधानी राहाल तितका आनंद तुम्हाला जास्त मिळेल. निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात तर पॉझिटिव्ह विचार माणसाला बलवान बनवतात. एक वेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल पण मनाने कधीच कमजोर होऊ नये, कारण यश त्यांनाच मिळते ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते, ज्यांच्यात आत्मविश्वास गजबूत असतो. माऊली म्हणतात, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलतो वा बदलो जा बदलो पण वेळी नक्कीच बदलते. लक्षात असू द्या,
कोणत्याही व्यक्ती आपल्या कर्माने महान बनते, जन्माने नाही. नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचं नसतं, स्वतःच्या हिमतीवर जगायचं असतं. मागचे सारे आठवून रडायचं नसतं, भविष्याचा विचार करून जगायचं असतं. क्षुल्लक संकटांना घाबरायचं नसतं, एक ठेच लागली म्हणून थांबायचं नसतं. धैर्याने त्याच वाटेने चालायचं असतं. कर्तृत्ववान माणूस घडतो हे लक्षात आपण ठेवायचंच असतं. जीवनात कितीही सरळ चालण्याचा प्रयत्न केला तरीही एखादी वेळ अशी येते तिथे माणसाला वळण घेतल्याशिवाय पर्यायच उरत नाही. जेव्हा सगळंच संपून गेले असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप फरक असतो. सुख व्यक्तींचा अहंकार आणि दुःख व्यक्तींचा धैर्याची परीक्षा घेत असते. नशिबावर अवलंबून राहू नका, कारण नशिबाचा भाग हा 1% असतो तर मेहनतीचा भाग हा 99% असतो. कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाहीत. आयुष्यात नेहमी कोणासाठी जगता याचा विचार एकांतात बसून नक्कीच करा, कारण की आपण नसल्यावर सर्वात जास्त फरक कोणाला पडतो ते ओळखा. बस फक्त त्या व्यक्तीसाठी जगायला शिका. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, जगातील सर्वात उत्कृष्ट आयुष्यात कितीही गोष्ट अवघड असते, फक्त ती आपले विचार पॉझिटिव्ह पाहिजेत. हसून पाहावं, रडून पाहावं, जीवनाकडे नेहमी डोळे भरून पाहावं. माणसांवर करावं, माणुसकीवर करावं, प्रेम करावं तर मनापासून करावं. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी काही चांगले करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडतच असतं. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतःचे चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत येईल. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, काही प्रकरणे दुःखी आहे, काही आनंदी आहेत आणि काही रोमांचक आहेत. परंतु जर आपण कधीही पृष्ठ वळवले नाही तर आपल्याला कधीही वळणार नाही की पुढील प्रकारात आपल्यासाठी काय साठवले आहे ते. हो आणि नाही हे 2 छोटे शब्द आहेत, पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो. आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो, नाही लवकर बोलल्यामुळे आणि हो उशिरा बोलल्यामुळे. जीवन कठीण आहे, पण अशक्य नाही. प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे. जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमाने वागलं पाहिजे. ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून वागावं लागते. उगवलेला हा दिवस आपल्याला आनंदात्मक, उत्साहवर्धक आणि उत्तम आरोग्याचंच लाभो. आयुष्य हे चित्रासारखं आहे. मनासारखे रंग भरले की ते फुलासारखे खुलून दिसत असतात. अडचणीच्या काळातच आपल्या तत्त्वांची परीक्षा असते. आपण प्रामाणिक आहोत का नाहीत हे अडचणी आल्याशिवाय आपल्याला कळत नाहीत. स्वामी भक्तांनो, चहासोबत खाण्यात येणारी बिस्किटसुद्धा एक शिकवण देऊन जाते. कोणाच्याही बाबतीत जास्त खोलवर जाल तर तुम्ही तुटाल. माऊली आपल्याला सांगतात, पोटात गेलेली विष हे फक्त एका माणसाला मारते, पण कानात गेलेली विष हे हजारो नाते संपवून टाकते. म्हणून दुसऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा. विश्वास हा एक असा आरसासारखा आहे, एकदा का तो तुटला तर त्यात तुम्ही पुन्हा आधीसारखे दिसणार नाहीत. विश्वास मागून मिळत नसतो, तर तो कमवावाच लागतो. समोरच्यांच्या आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे आणि तो विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी आहे. लक्षात असू द्या, जीवन म्हणजे झोपाळा आहे. तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढे येतात तेवढीच सुखीही येणार असतात. ज्यांच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते, त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही. स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचाच विचार करतात ना, त्यांची प्रगती कायमच होत राहते. कितीही क्षणाचं आयुष्य असतं, आज असतं तर उद्या नसतं. म्हणूनच ते हसत हसत जगायचं असतं, कारण इथे कोणी कोणाचं नसतं. जाणारे दिवस जात असतात, येणारे दिवस येतच असतात. जाणाऱ्यांना जपायचं असतं, येणाऱ्यांना घडवायचं असतं आणि जीवनाचं गणित आपण सोडवायचंच असतं. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधीकधी नशीबसुद्धा हारतं. पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाचीही वाट सापडतच असते. प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं, पण मीठ मात्र नक्कीच असतं. एक क्षण रडून जाईल तर दुसरा क्षण तुम्हाला हसवून जाईल. या जीवन प्रवासात
तुम्हाला खूप काही, येणारे प्रत्येक जीवन जगण्याची कला शिकवून जाईल. जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी आणि सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी जगात कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे विश्वासच असतो. स्वामी भक्तांनो, मनात राहणारी माणसं कधीच दूर होत नसतात, कारण ती तुमच्यासारखी गोडच असतात. मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे ते समजायला ज्ञान लागतं. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, म्हणून काही माणसे क्षणभर तर काही आयुष्यभर लक्षात राहतात. आपल्याला जे लोक आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यांना आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करायला शिका. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते अजून सुंदर तुम्ही बनवायला शिका. आनंद हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे. दुःख हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाकडे आहे. तरीही अशा जीवनात तो जिंकतो ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते, कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची पारिभाषाच काही वेगळी असते. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी काही चांगलं करत असतो, आपल्यासाठी देखील स्वामी प्रयत्न करत असतात. पाणी शांत, स्थिर असेल तरच त्यात प्रतिबिंब दिसते, खळबळ असेल तर नाही. तसंच मन अस्थिर असेल तर मार्ग मिळत नाही. मन स्थिर असेल, शांत ठेवा, यशाचा मार्ग तुम्हाला नक्कीच दिसेल. ज्या गोष्टी निसर्गाने त्यांना कृत्रिम सौंदर्याने कधीच उठाव येत नाहीत, असे हृदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही. असे हास्य तयार करा की त्याने हृदयाला त्रास होणार नाही. आणि असा स्पर्श तयार करा त्याने जखम होणार नाही. अशी नाती तयार करा की त्यांचा शेवट कधीही होणार नाही. लक्षात असू द्या लक्षात असू द्या प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो. फक्त आपल्याकडे माणुसकी असली पाहिजे. या जगात सुंदर काय असेल तर ते माणसांशी असलेलं सुंदर माणुसकीचं नातंच. ज्याच्या कष्टाचा सूर्यास्त होत नाही तेच यशाचा सूर्योदय पाहतात. जीवनात कमीत कमी एक मित्र काचेसारखा आणि एक मित्र सावलीसारखा जरूर कमवा, कारण काच कधी खोटं नाही दाखवत आणि सावली कधी साथ नाही सोडत. हसून पाहावं, रडून पाहावं, जीवनाकडे नेहमीच आपण डोळे भरूनच पाहावं. दुरावा कोणतंही नातं संपवत नाही आणि जवळीक कोणतंही नातं घट्ट करत नाही, तर नात्यांची घेतलेली काळजी आणि केलेला सन्मान यामुळे नातं अधिक मजबूत होतं आणि टिकतं देखील. जीवन खूप सुंदर आहे, फक्त तसं जगायला हवं. लक्षात असू द्या, जो चांगल्या वृक्षांचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहणे योग्य आहे. आकाशात एक तारा आपण असावा, थकलेले डोळे उघडतात चमकून दिसावा. एक छोटीशी दुनिया आपली असावी, तुमच्यासारखी जिवलग माणसं ही नेहमीच भेटावी. जीवनात चांगल्या माणूस होण्यासाठी एकच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि चुकल तेव्हा माफ करा. कोणावाचून कोणाचे काहीच अडत नाही हे जरी खरं असले तर कोणी कधी उपयोगी पडेल हे सांगता देखील येत नाही. हृदय ही जगातील सर्वात मोठे सुंदर मंदिर आहे. हसणाऱ्या चेहऱ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा हसणाऱ्या हृदयावर विश्वास ठेवावा, कारण असे हृदय फारच कमी लोकांजवळ असते. विचार असे मांडा, जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले तर त्यांच्यावर रागवू नका, कारण देव तुम्हाला ते आवडेल ते देत नाही. त्याऐवजी ते तुमच्यासाठी जे चांगले आहे तेच देतो. हजारो माणसं मिळतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाहीत. आपल्या खात्यात कानाने ऐकलं तर फक्त शब्दांचाच आवाज येतो, परंतु मनाने ऐकलं तर शब्दांचा अर्थ देखील समजून जातो. ध्येय सुंदर असते, पण तिथे पोहोचण्यासाठी चालावा लागणारा रस्ता मात्र खूपच अवघड असतो. आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका. एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावला. स्वामी म्हणतात, कोणी कोणाला काही द्यावे ही अपेक्षा नसते, दोन शब्द गोड बोलावे हेच लाख मोलाचे असते. बंधनापलीकडे एक नाते असावे. लोकांना तुमच्या असल्याने फरक पडतो, अन्यथा तुमच्या नसण्याची लोक हळूहळू सवय करून घेतात. जीवनात असे काही दिवस येतात माणसाला मनापासून दूर घेऊन जातात, पण जी माणसे दूर असूनही आठवण काढतात त्यांना तर खरे आपली माणसेच म्हणतात. दुसऱ्यांच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसे या जगात कधीच एकटी नसतात. लक्षात असू द्या, उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण छान झोपतो, पण कोणीच हा विचार करत नाही की आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखवले गेले त्याला झोप लागली असेल का. तेव्हा कोणाचेही मन न दुखवता जगण्याचा प्रयत्न करा आणि चुकून कोणाचे मन दुखवलेच गेले तर मोठ्या मनाने क्षमा करायला तुम्ही विसरू नका. स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.